वेलकम बॅक गाईज. ये आम्ही चाललोय. कुठे चाललोय? मी जाऊन आली. खोटरडी तुझ्या आणि मी तेव्हा फिरायला गेलेली ना तेव्हा ती गुजरातला नाही गेली, ती नंतर जाणार ना गुजरातला. मग चल आमच्या सोबत येतेस? नाही. चल चल. उद्या स्कूलला आहे. स्कूलला पण जाणार. आता आम्ही जस्ट आम्हाला ट्रेन भेटली आहे सोमनाथसाठी, तर आम्ही बसलो इकडे. लेट्स सी. आमची ट्रेन गाईज मिस होणार होती 15-20 मिनिटांनी, बट वी आर सक्सेसफुल. मग मम्मी कसं वाटतंय? ट्रेन खूपच म्हणजे लेट झालेला आहे. तो ड्रायव्हर पण चांगला भेटला, मस्त घेऊन आला एकदम. अशी का ऑडियन्स सारखी उगाच सगळी टेन्शन वरच होतं. नाथ, द्वारका आणि गिरीनाथ पर्वतला जाणार आहोत. आम्ही जिथे जिथे जाऊ तिथे तिथे तुम्हाला दाखवू, म्हणजे आम्ही कुठे कुठे फिरणार, कुठे कुठे मज्जा मज्जा करणार, खाणार पिणार. थेपले घेतले आहे इकडून राजकोटवरून. ट्रेन पण निघली आता. मेथीचे पराठे काय? थेपले, मेथीचे पराठे, थेपले बोलतात का त्याला? कसं आहे? कडू कडू मेथीचे. गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. मी असं इंट्रो केलं नाही अजून, तर मी आता गाडीमध्ये बसून करते. आम्ही ऑलमोस्ट सबटायटलनी कळलंच असेल आम्ही लोक कुठे चाललो आहे. वी आर गोईंग इन गुजरात आणि आम्ही ऑलमोस्ट राजकोटच्या पुढे पोचलो आहोत. मे बी आता द्वारकाला पोचू आम्ही 1 o'clockला, आणि मग तिकडून खूप सारे ठिकाणी फिरायचे आहेत आपल्याला, आणि तुमच्यासोबत मी सगळं शेअर करत आहे. अजून आम्ही लोकांनी इकडे यायला थर्ड ACची तिकीट बुक केलेली. दॅट वॉज अपग्रेडेड बाय 2 AM. मस्त वाटलं, पण जाम थंडी वाजली मला इकडे. मी तर डबल चादरी घेऊन झोपलेली. मला थंडी अजिबात सहन होत नाही, म्हणजे मी तिकडे अक्षरशः अशी कुडकुडायला लागते. आय गॉट शिवरिंग. मस्त मस्त मजा करणार आहे 4-5 दिवस. मस्त सुट्ट्या बिट्ट्या टाकून आलो आम्ही, मस्त फुल फॅमिली आफ्टर अ व्हेरी लाँग टाईम. आणि दॅट टू म्हणजे आम्ही उज्जैन आणि ओंकारेश्वरच्या नंतर वी आर दिस सेकंड टाईम आम्ही लोक एवढे लांब जातो गुजरातला, आणि फॉर द व्हेरी फर्स्ट टाईम ऑल्सो. आणि बघू आता कुठे कुठे एक्सप्लोअर करतोय अजून आपण. मज्जा करायची. काय मम्मी आम्ही स्टेशनच्या यायचा वाट बघतोय. आता आम्ही जस्ट द्वारकाला पोचलो आहोत. मज्जा. आता आम्ही इकडून डायरेक्ट आम्ही Airbnb केली आहे, तिकडे जाऊ. तर अवतार पूर्ण रात्र अवतार बघा कसा झालाय. AC ट्रेन होती म्हणून कळलं ना जास्त काय, म्हणून तेवढं तरी बरं आहे. बट चला आता मी जस्ट द्वारकाला पोचलो आहे. इकडून आता आम्ही बुक केली आहे ट्रस्टमध्ये मिनी हॉल टाईप. इकडे जाऊया आणि मग जेऊया. असे इथे खूप सुंदर पेंटिंग केली आहे कृष्णाची, इथे राधाची आहे, इथे सगळ्या कृष्णाच्या रूपाची आहे. हर एक रूपामध्ये बाळकृष्ण आणि माझ्या मम्मीला फोटो काढायचे. मस्त आहे. छान काढलं ना पेंटिंग इकडे.
इथे या स्टेशन आहे द्वारकेच्या, एवढा क्लीन स्टेशन आहे ना हा, द क्लीनेस्ट स्टेशन आय हॅव अ सीन. म्हणजे जामच क्लीन, इकडे एक पण असं घाण असं कुठं काय पडलं विडलं नाही, कचरा बिचरा असं काय. आणि इथे असं एक रिक्षा स्टँड आहे. इथून आम्हाला ट्रस्टच्या जिकडे आम्हाला जायचं आहे तिकडून 20-20 रुपये सीट आहे. तर स्टेशनच्या बाहेर जर तुम्हाला जायचं असेल कधी इकडे आलात तुम्ही तर इकडून शेअरिंग रिक्षा आहे 20-20 रुपये, जाऊ शकता. आता आम्ही लोकांनी जस्ट जेवलं. काय अप्रतिम जेवण होतं. डाळ भात लोणचं चपाती, चपातीमध्ये पण घी लावले. आणि आता आम्ही रूमकडे जातो आहोत. तुम्हाला रूम टूर करतो. छोटंच आहे. आपण तिघं येईल सेकंड फ्लोअरला. हा खुल्लंच आहे तो बोलला असेल. हा असा मिनी हॉल केला आम्ही लोकांनी फुल फॅमिलीसाठी. हे आय थिंक सो वॉशरूम आहे, क्लीनच आहे. आणि हे पण वॉशरूमच आहे, सेकंड वॉशरूम. चांगलं. चला बॅग ठेवूया पटकन आणि रेडी होऊया आणि दर्शनासाठी जाऊया. आता आम्ही सगळे रेडी झालो आहोत आणि आता मी बघतोय की कोण ऑटोवाले भेटत आहे का आम्हाला, की डायरेक्टली घुमती घाट द्वारका आणि सगळं फिरवेल आम्हाला. पण मी तुम्हाला माझं OOTD बोलतं तसं काहीतरी ते दाखवतो. अरे इतना कैसे कह रहे, अभी तो तू ट्रांसफर भी हिंदी मराठी पहिले तू. हा तेच बहीण क्यूट. आता प्लॅनमध्ये थोडासा ट्विस्ट आला आहे. आपण आता चाललो आहोत 4 ठिकाणी. एक गोपीधाम आहे, एक नागेश्वर टेम्पल आहे, अजून एक आहे ना शिव शंकराचं मंदिर आहे आणि एक अजून एक कोणतरी जागा आहे. तर ॲक्च्युली आम्ही द्वारकाधीश उद्या करणार आहोत, कारण की आता आम्ही या फिर आमचं असं होईल की हे करा किंवा तसं ते करा. म्हणून आम्ही आता आजच्या सध्या आम्ही 9:30पर्यंत फुल फिरून घेऊ जे इकडचे फेमस पॉईंट्स आहेत ते. आणि मग उद्या द्वारकाधीशाचं दर्शन घेऊ आपण कृष्णाचं. आणि आम्ही लोकांनी इकडून ऑटो घेतली आहे, म्हणजे पर पर्सन आय थिंक जो 300 आहे आणि आम्ही 6 जण आहे तर आमच्या लोकांचे 1500 रुपीज घेतलेत त्याचे. तर छोट्या छोट्या गोष्टी आम्ही असे फिरू आणि तुम्हाला सांगू. आम्ही भडकेश्वरला आलो आहोत. इकडे शिवलिंग आहे शंकराचं खूप मोठं, तुम्हाला मी दाखवते आता. ते पण समुद्राच्या बाजूला आहे ते, म्हणजे खूप सुंदर आहे. म्हणजे तुम्हाला मी दाखवेल तर तुम्हाला कळेल. इथून हवी येतं पण पाठून तुला काही दिसणार नाही, पाणी घ्यायचं बघ पाठून. दिस इज द स्टोरी बाय ॲडव्होकेट. हे स्वयंभू मंदिर आहेत गाईज शंकराचं. इथे कोणाची अशी इच्छा असते ते एकावर दगड ठेवतात असं म्हणतात. आणि आता आपलं दर्शन झालं आहे शंकरांचं आणि आता आपण दुसऱ्या डेस्टिनेशनमध्ये जाऊया. आता आमचं भडकेश्वरचं दर्शन झालं आहे शंकराचं. खूपच सुंदर असं वाटत होतं की दुसऱ्याच जगात आलो आपण, एकदम मस्त. आणि आता
नागेश्वरवरून दर्शन झालं आहे महादेवांचं आणि आपण आता थेट चाललो आहोत भेट द्वारकाला, जिथे असं खूप सारे स्टोरीज आहेत. बट वन ऑफ द स्टोरी इज दॅट की कृष्णाचं महल बोलतात ना की जिकडे ते राज्य करत होते, म्हणजे वेअर ही वॉज स्टेईंग, त्यांचं महल ते तिकडून पाण्यामध्ये आहे. आणि असं पण बोलतात की कृष्णाने तिकडे आपली देह सोडला होता त्यांनी. खूप सारे असे स्टोरीज आहेत, आय डोंट नो, बट वन ऑफ द स्टोरीज जेवढे मला माहिती आहे तिकडे कृष्णाचं घर होतं जे आता पाण्यात आहे. आणि हे खरं आहे, कारण की तिकडे आपण स्कुबा डायविंग, वॉटर डायविंग केलं ना तर आपण बघू शकतो तिकडेमध्ये की आपल्याकडे खरंच श्रीकृष्णांचा मंदिर, किंवा आपण बोलू शकतो तिकडे ते राहत होते त्यांच्या कुटुंबासोबत, हे होते तिकडे. चला. आता आम्ही नवीन ब्रिजच्या तिकडून आलो आहोत. मला ब्रिज दाखवलीच असेल. त्या ब्रिजचं नाव आहे सुदर्शन सिटी. आणि या ब्रिज बनवायच्या आधी हे लोक बोटीने यायचे द्वारकाधीश द्वारकाच्या तिकडे, आणि तिकडून बोटनी यायचे. मला नवीन ब्रिज बनवतं मग रोड साईडने येतात. आपके मोबाइल कैमरा बड़े वेग से जमा करवाते हैं। इथे आम्ही जरा खायला नाश्ता करायला थांबलो आहे. चाय, जिलेबी, फाफडा ते सगळं घेतलं. ऑब्वियसली गुजरातला आल्याने ढोकळा कधी ट्राय नाही केला असं होऊच नाही शकत, तर बघू. तसे मला ढोकळा खूप आवडतो खायला, तर आता ते लोक देणार आहेत. बघू. कुपन घेतलं आहे आपण. एक प्लेट ढोकळेचं 50 रुपये, भजी 50 रुपये, चाय 20 रुपये, असे रेट्स आहेत त्या साईड. मोबाईल कॅमेरा काही अलाउड नाही, तर आम्ही इथं लॉकरमध्ये ठेवत आहोत. सगळं ठेवूया आणि फोटोज व्हिडिओज नाही भेटत. तुम्हाला फोटोज असे क्लिप्स दाखवेल आम्ही गुगलवरून काढून, कारण की तिकडे खरंच अलाउडच नव्हतं. कारण तिकडे कृष्णाची मूर्ती, रखुमाईची मूर्ती, राधाराणीची मूर्ती खूप सुंदर होती. असं वाटलं की आरती करताना भाई त्याचे डोळेतच भगवान अक्षरशः रडून येत होतं. चल पुढे चल. भारी ही मूर्ती प्रतिमा होती, आणि सगळी प्रतिमा सगळी मला सेमच वाटली, काही डिफरन्स नाही वाटली. सगळे मूर्ती सेम आहे, कृष्णाची, राधाची, सगळ्यांचे स्वरूप सेमच आहे, फक्त त्यांचा आकार वेगळा आहे. आणि जी इथं कृष्णाची मूर्ती ती स्वतः हाताने मीरानी बनवलेली, आणि ती मीराबाई पण त्या मूर्तीमध्ये समावून गेलेत. हा, खरंच खूप यू मस्ट विजिट द्वारका. आणि जेव्हा खूप लोकांकडून ऐकलंय मी, जेव्हा देव बोलवतो तेव्हा कसंही बोलवतो आणि कुठूनही बोलवतो तो. हा, दॅट्स ट्रू. आता आम्ही इथं रामाच्या मंदिरात आलो आहोत. बट इथे खास इथं मी का आलो आहे, काही याला गोपी घाट बोलतात. गोपी घाट का म्हणतात, कारण की इकडे कृष्णाने गोपियांसोबत लास्ट वेळा रास केलेलं, म्हणजे डान्स केलं होते इथं. आणि त्याच्यानंतर कृष्णाने त्यांचा देह टाकून टाकलं आणि त्यानंतर गोपियांनी पण तेच केलं, पाण्यामध्ये त्यांचा देह सोडला. आणि म्हणून इकडची रेत जी माती असते ती येल्लो झाली आहे, तर म्हणून ह्याचं घाटाचं नाव गोपी घाट म्हणतात. आता आम्ही नागेश्वर ज्योतिर्लिंगमधून आले आहोत,
दर्शनासाठी. इथे एक लिंग 12 लिंगमधून एक लिंग आहे हा नागेश्वर. इथे आम्ही आलो आहोत आणि हॅपीली. आणि इथे गर्दी बिलकुलच नाही, बिलकुल पण गर्दी नाही. असं तुम्ही बघू शकता फुल खाली आहे. आमचं होऊन जाईल दर्शन 15 मिनटात. आणि मग इथून आम्ही विचार करते की द्वारकाधीशला पण आम्ही जाऊ. आणि आता स्टुडंट्स आले आहेत जस्ट, म्हणजे यांना काय बोलू, वी आर सो हॅपी अँड ब्लेस्ड टू हॅव हिअर, हेच मी बोलू शकते. आणि हे आता आपण एंट्री करत आहोत. नागेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन झालं आहे आता. आणि आम्ही मंदिरामध्येच आहोत आणि अजिबात गर्दी काहीच नव्हतं. आता आम्ही इकडून थोडं वेळ असेल तर बघू द्वारकाधीशचं मेन जो टेम्पल आहे तिकडे जाऊ दर्शनासाठी. आणि दर्शन एवढं उत्तम झालं ना, एकदम खाली होतं, एकदम दर्शना लाईन ना काय एकदम मस्त. आणि एक 12 ज्योतिर्लिंगमधून एक ज्योतिर्लिंग पण कंप्लीट झाला. आणि आमच्या घरी सगळे ब्लॉगरच झाले आहेत. ही पण ब्लॉगर, माझी मम्मी पण ब्लॉगर, माझे होणारे जिजू पण ब्लॉगर, सगळे ब्लॉगच करत आहेत. इट्स लाईक कुराडेज ब्लॉग. इथे खूप मोठा असा शिवलिंग, अशी मूर्ती बनवली आहे. खूप सुंदर आहे समोरून पण. आणि ते समोरून जाऊन आपण फोटोज काढूया थोडे. आणि आता आम्ही द्वारकाधीशच्या मंदिराच्या इकडे आलो आहोत. 9:15 झाले आहे. 9:30ला मंदिर बंद होतं. बघूया दर्शन भेटतं की नाही. आता लवकर सगळे जात आहेत कारण की द्वार बंद व्हायचा टाईम झाला आहे आता. बघूया चला. मे बी आम्हाला लोकांना मोबाईल आणि सगळं ठेवावं लागेल. चल मी ना पुढे ठेवू सांगते. चला. शूज ठेवावं लागेल आणि मोबाईल पण मे बी लॉकरमध्ये ठेवावं लागेल. बघूया आपण. खूप लवकर असं होत आहे इथे. बघू 10 मिनटं राहिले. चला मग पटपट करूया आणि आपण एकांतामध्ये एकदम फ्री होऊन बोलूया. आमचं द्वारकाधीशचं दर्शन पण झालं आहे. आता मोबाईल अलाउड नव्हतं होत म्हणून आम्ही मोबाईल लॉकर रूममध्ये ठेवलेलं. आणि आता आपलं 4 धाममधून 1 धाम पण झालं आहे. आणि नागेश्वर शिवलिंगाचं दर्शन पण झालं आहे 12 ज्योतिर्लिंगमधून. आणि असं मला खूप, म्हणजे असं बोलतात नाही की जेव्हा देव बोलवतो तेव्हा खरंच म्हणजे आपण कुठेही कसंही असो तर आपण ते तिकडे जातो. म्हणजे समजतं मला काय बोलते. म्हणजे यू हॅव टू गो वेन त्याचा बुलावा असेल तेव्हा तसं. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग.